हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्नितास किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कोलम आणि वांग। आमच्याकडे सकाळी नाश्त्याला खातात ते म्हणजे कोलम आणि वांग आणि भाकरी। त्यासाठी लागणारं साहित्य: कोलम साफ करून घेतलेला आहे, एक वांगा, 2 चमच तेल, अर्धा चमच हळद, 1 टोमॅटो, 1 चमच गरम मसाला, 1 बटाटा, 2 चमच कोळी मसाला, 2 मीडियम साईजचे कांदे। चला करूया सुरुवात। तेल, कांदा घालूया, चांगला परतून घेऊ ब्राऊन होईपर्यंत। पाहू शकता मस्त ब्राऊन झालेला आहे। एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे कापून। गरम मसाला 1 चमच घेतलेला आहे, अर्धा चमच हळद, चवीप्रमाणे मीठ, 2 चमच कोळी मसाला, एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे, तो मस्तपैकी परतून वांगा घालूया। मी कट करून ठेवला होता पाण्यामध्ये भिजवून, त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ आणि वाफेवर चांगला 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊ। आता झाकण देऊन 2 ते 3 मिनिटं वाफ घेऊ। झाकण काढून परतून घेऊ। गरम पाण्यामध्ये कोलम घातला होता भिजत, तो काढून त्याच्यामध्ये परतून घेऊ। कुठलीही सुकी मच्छी गरम पाण्यामध्ये घातली तर चांगली होतं। तर झाकण ठेवून वाफ घेऊ 2 ते 4 मिनिटं। बटाटा शिजला पाहिजे मस्तपैकी। झाकण काढून पाणी टाकू थोडं, बटाटा मस्तपैकी झाकण ठेवून परत एकदा वाफेवर ठेवू।
झाकण काढून घेऊ. पाहू शकता बटाटा मस्त शिजलेला आहे. कोथिंबीर घालून घेऊ. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तयार आहे आपला कोलीम वांग. ते भाकरीसोबत खूप छान लागतं. पुन्हा भेटूया नवीन